हॅलो सर. आता आपण बघणार आहोत ऑप्टिकल शॉप मॅनेजमेंट सॉफ्टवेअरचा डेमो. ओके, तुमचं जे चष्माचं दुकान आहे, ओके, ते तुम्ही कॉम्प्युटराइज करू शकता सर. आणि हे त्याच्यासाठी स्पेशली कस्टमाइज करून आपण हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. वापरायला एकदम सोपं आहे. ओके, ए टू झेड तुमची इन्व्हेंटरी, अकाउंटिंग मॅनेजमेंट, स्टॉक मॅनेजमेंट, कस्टमर मॅनेजमेंट, कस्टमर ऑर्डर, व्हॉट्सअपला डायरेक्ट बिल वगैरे पाठवणे, स्टेटमेंट चेक करणे, कस्टमरची ऑर्डर किंवा बिल कस्टमरला डायरेक्ट व्हॉट्सअप करू शकता. बारकोड सिस्टीम आहे, बारकोड मॅनेजमेंट करू शकता. असं हे आपलं ऑप्टिकल मॅनेजमेंटसाठी आम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ओके, वापरण्यास एकदम सोपं आहे. लोकल सर्व्हिस सपोर्ट आहे. जी असेल तर जी मॅनेजमेंट पण करता येते. तुमचं आउटस्टँडिंग वगैरे मेंटेन करता येतो. स्टॉक मेंटेन करता येतो. तुमचा फ्रेमचा किंवा लेन्सचा प्रॉपर तुम्ही कंपनी वाईज, ग्रुप वाईज स्टॉक वगैरे याच्यामध्ये आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. हे स्पेशली कस्टमाइज करून ऑप्टिकल शॉपसाठी जे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. जे आपले ऑप्टिकल क्षेत्रामध्ये व्यावसायिक आहेत, त्यांना आपला बिझनेस मेंटेन करणं इझी व्हावं. त्यांच्या इन्व्हेंटरी, कस्टमरचं रेकॉर्ड, कस्टमरची हिस्ट्री, कस्टमरची ऑर्डर, आपली ह्याच्या सगळं कस्टमरचा डेटाबेस आणि प्रॉपर आपलं सॉफ्टवेअर वापरून तुमचं जे शॉप आहे तुम्ही कॉम्प्युटराइज करू शकता आणि सिंगल क्लिकवर तुम्ही बिलिंग वगैरे करू शकता. ओके, आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया पुढे. कसं काय काय सगळे डिटेल्स मी सांगणार आहे. याच्यामध्ये WhatsApp, ईमेल, SMS ची पण फॅसिलिटी आहे. तुम्ही कस्टमरला डायरेक्ट तुमचा जे बिल आहे किंवा ऑर्डर आहे ते PDF फाईल डायरेक्ट तुम्ही WhatsAppला सेंड होते आपल्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा प्रिंट पण तुम्ही पाहिजे तर तुम्ही देऊ शकता. ओके, स्पेशली कस्टमाइज करून हे तुमच्या ऑप्टिकल शॉपसाठीच बनवलेलं आहे. ओके, हे आता तुम्ही समोर बघू शकता. हा बिल फॉर्मॅट आहे बघा. एकदम अट्रॅक्टिव्ह आणि छान आणि सुंदर असं बिल फॉर्मॅट बनवलेलं आहे. हा बिल फॉर्मॅट बघितल्यावर तुम्हाला वाटेल अरे वा, किती छान आहे. कारण तुम्ही जेव्हा कॉम्प्युटरच होता तेव्हा एवढे ॲडव्हान्स आणि इझिली बिल फॉर्मॅट तुम्हाला अवेलेबल होतात. आणि हे चांगले बिल बघितल्यावर कोणालाही आवडतं आणि तुमचं एक बिझनेसचा इम्प्रेशन पण पडतं. ओके, हे बघा सर, असं तुम्हाला कस्टमाइज बिल फॉर्मॅट आपल्या सॉफ्टवेअरमध्ये भेटून जाईल. वरती तुमचा लोगो पाहिजे असेल, बँक डिटेल्स सेट करायचे असतील, QR कोड सेट करायचा असेल, तुमच्या शॉपचा लोगो टाकायचा असेल, अकाउंट डिटेल्स सगळं याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता. इव्हन याच्यामध्ये युनिक अमाउंट वाईज आपण QR पण UPIचा सेट करू शकतो. म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर कस्टमरचा जेवढं बिल होतं तेवढ्याच अमाउंटचा आपला बिलाप्रमाणे QR कोड आपल्या सॉफ्टवेअरमध्ये जनरेट होतो. ओके, ते UPI कोड दिला तर आम्ही ते तुम्हाला सेट करून देतो. ओके, त्यामुळे काय होतं, तर कस्टमरला वारंवार अमाउंट टाकायची गरज नाही. जे बिल येईल तेवढं त्याच वरचा QR कोड स्कॅन करून डायरेक्ट कस्टमर तुम्हाला पेमेंट करू शकतो. ओके, हे असं ॲडव्हान्स आणि ईझी सॉफ्टवेअर आहे. इथे बघा वरती सगळे तुमचे डिटेल्स येतील, लोगो वगैरे लावू शकता. तुमचा मध्ये असेल तर GST मेंटेन करू शकता किंवा GSTमध्ये रजिस्टर नसेल तुमचा बिझनेस तर अनरजिस्टरमध्ये तुम्ही मेंटेन करू शकता सर. तुम्हाला पाहिजे तसं हे सॉफ्टवेअर आपण सेट करून देतो. बारकोडिंगची वगैरे प्रोव्हिजन आहे. बारकोड वगैरे पण याच्यामध्ये तुम्ही प्रिंट करू शकता आणि बारकोड वाईज तुम्ही बिलिंग करू शकता. जेणेकरून तुमची प्रॉपर इन्व्हेंटरी, स्टॉक आहे तो मॅनेज केला जाईल. फास्ट बिलिंगसाठी पण यूज होतो बारकोडिंगचा. याच्यामध्ये तुम्ही तुमची इन्व्हेंटरी आहे ती तुमची ग्रुप वाईज, कॅटेगरी वाईज कसे तुम्ही सर्च करू शकता, स्टॉक मेंटेन करू शकता. ओके, इथे तुम्ही बघितलं तर वरती तुमचे डिटेल्स येणार, खाली कस्टमरचे डिटेल्स येणार, त्याच्यानंतर खाली तुमचे प्रोडक्ट म्हणजे काय आयटमचं नाव काय आहे, डिस्क्रिप्शन इथे येईल, HSN कोड वगैरे असेल तर इथे येईल. नंतर कंपनी, कोणत्या कंपनीचा प्रोडक्ट आहे, नंतर इथं ग्रुप काय आहे, फ्रेम आहे की लेन्स आहे, ओके, किती नंबर ऑफ क्वांटिटी, आपण किती रुपये रेट लावतो, डिस्काउंट वगैरे असेल तर देऊ शकता, GST वगैरे असेल तर GST. जर तुम्ही GSTमध्ये रजिस्टर तुमचा बिझनेस नसेल आणि तुम्हाला तुमच्या पर्सनल यूजसाठी जर सॉफ्टवेअर म्हणजे नॉर्मल विदाऊट GST सॉफ्टवेअर जर मेंटेन करायचं असेल तरी पण याच्यामध्ये आपण हे मेंटेन करू शकतो. हे बाकीचे कॉलम आपण हाईड करू शकतो. नको असलेले कॉलम डिलीट करून देणार. त्यानंतर बाकी इथे बघा, इथे परफेक्ट आहे तुमचं कस्टमरचे डिटेल्स इथे ऑटोमॅटिक तुमचे ॲड होऊन प्रिंट होऊन येतात. ओके, याची डुप्लिकेट कॉपी पण तुम्ही डबल कॉपी पण काढू शकता. ओके, हे बघा, हे असं परफेक्ट बिल फॉर्मॅट तुमचं तयार होतं ऑटोमॅटिक. तुम्हाला सिंगल क्लिकवर तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा कस्टमरला पाहिजे तर WhatsAppला पण तुम्ही पाठवू शकता सर. ओके, असं हे बिलिंग सॉफ्टवेअर आहे आपलं. ओके, जर तुम्हाला
फुल पेज, हाफ पेज दोन्ही प्रकारचे फॉर्मॅट पाहिजे असेल तर सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअरचे फॉर्मॅट आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे बिल तुम्ही डायरेक्ट कस्टमरला पण पाठवू शकता. हे बघा, हा पण एक बिल फॉर्मॅट आहे आपलं सर, एकदम सिंपल. म्हणजे तुमचं जर GST वगैरे नसेल तर तुम्ही इझिली असं बिल फॉर्मॅट वापरू शकता. असं कॉम्प्युटराइज बिल एकदम टकाटक मस्तपैकी कस्टमरला तुमच्या देऊ शकता. ओके. हे बघा, इथे तुमचे सगळे कस्टमरचे डिटेल्स पण येऊन. अच्छा, म्हणजे तुमचा कागदाची म्हणजे पेपरची पण बचत होते. रेकॉर्ड पण मेंटेन राहतं. अट्रॅक्टिव्ह बिल फॉर्मॅट डायरेक्ट कस्टमरला तुम्हाला प्रिंट द्यायचे नसेल तर व्हॉट्सअपला पण तुम्ही इथून सेंड करू शकता. बघा, व्हॉट्सअप इथे फक्त कस्टमरचा ह्याचा मोबाईल नंबर व्हॉट्सअप टाकून ठेवायचा. ऑटोमॅटिक कस्टमरला व्हॉट्सअप PDF फाईल सेंड होऊन जाते. त्यामुळे कस्टमरला प्रिंट घेण्यासाठी वाट पाहावी लागत नाही. इझिली तुम्ही तुमचं बिल आहे ते कस्टमरला सेंड करू शकता. ओके सर, आता स्टेप बाय स्टेप बाकीचा आपण डेमो बघूया. हे आपलं सर बिझनेस ERP सॉफ्टवेअर आहे. ते स्पेशली आज आम्ही कस्टमाइज केलंय तर तुमच्या ऑप्टिकल शॉपसाठी, जे चष्म्याचे तुमचे दुकान आहे, रिटेल असो होलसेल असेल, हे सगळ्यासाठी, सगळ्या ऑल टाइप्स ह्याच्यासाठी हे तुम्ही कस्टमाइज तुमच्या चष्म्याचं दुकान ह्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. ओके. याच्यामध्ये तुम्ही स्टॉक मेंटेन करू शकता. सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेंटेन होतात. इथे बघितलं तर तुम्हाला पर्टिक्युलर तुमचा जो स्टॉक इथे आहे तो सिंगल क्लिकवर दाखवतो. मी आता डेमोसाठी जस्ट एक फ्रेम आणि एक लेन्स इथे ॲड केले आहे. याचा ओपनिंग किती, क्लोजिंग किती आणि आपला क्लोजिंग स्टॉक किती आहे ते इथे सिंगल क्लिकवर दिसतं. इथे त्यानंतर सपोज तुम्हाला इथे सर्चमध्ये जाऊन तुम्ही तुमचा जो स्टॉक आहे तो कंपनी वाईज बघायचा असेल तर कंपनी वाईज पण बघू शकता. आता इथे बघितलं तर लक्षात येईल की ही जी माझी GKBची आहे त्याचा स्टॉक किती आहे ते पण दिसतो तुम्हाला. प्लस टायटनचा पण इथे दिसतो. तसंच तुम्हाला जर ग्रुप वाईज बघायचं आहे, ग्रुप म्हणजे आपले लेन्स आहे की काय आहे, फ्रेम आहे, याप्रमाणे पण तुम्ही स्टॉक बघू शकता. म्हणजे तुम्हाला याप्रमाणे काय सॉफ्टवेअरमधून तुम्हाला रिऑर्डर टाकताना तुम्हाला इझी पडतं. ओके. कोणता स्टॉक किती अवेलेबल आहे, कस्टमर आलं की रिअल टाइम तुम्ही बघू शकता. किती इन्व्हेस्टमेंट आहे, काय आहे, सगळं तुम्हाला सॉफ्टवेअरमधून समजतं. हे तुम्ही रिपोर्ट प्रिंट पण काढू शकता, एक्सेलमध्ये पण कन्वर्ट करू शकता. ओके सर, आता आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या ऑप्शनमध्ये जाऊया. याच्यामध्ये तुम्हाला ऑल टाइप ट्रान्झॅक्शनमध्ये सगळे प्रकारचे ट्रान्झॅक्शन अवेलेबल आहे. सेल आहे, नंतर पॉईंट ऑफ सेल आहे फास्ट बिलिंगसाठी, सेल चलान आहे. सेल चलान असं ह्याच्या ऑर्डरच्या अगोदर तुम्हाला जर सेल चालान बनवायचं असेल, सेल चालान पण बनवू शकता. ओके. आणि त्याच्या अगेन्स्ट सपोज सेल ऑर्डर, जर एखाद्या कस्टमरची ऑर्डर घ्यायची असेल तर इन ॲडव्हान्स ऑर्डर पण बनवू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. नंतर त्या ऑर्डरची किंवा चलानची तुम्ही सेलमध्ये कन्वर्ट पण करू शकता. म्हणजे काय, जर आपलं कस्टमरचं जर एखाद्या ऑर्डर आलेली असेल आणि तर ती घ्यायची असेल तर तुम्ही सेल ऑर्डरच्या अगेन्स्ट आपण बनवू शकतो. आणि याच्यामध्ये डिफरन्स आहे की सेल चलान बनवलं तर आपला स्टॉक रिअल टाइम अपडेट होणार आहे. नेक्स्ट सेल ऑर्डरमध्ये स्टॉक अपडेट नंतर होणार आहे जेव्हा बिल बनवू त्यावेळी. ओके. असं आहे हे. स्टेप बाय स्टेप आपण आता डेमो बघूया. त्यानंतर इथे आयटमला येऊन इथे आपण सगळे आपले प्रोडक्ट लिस्ट बघू शकतो. इथून तुम्ही सिंगल क्लिकवर नवीन आयटम बनवू शकता. याचं प्रॉपर ट्रेनिंग तुम्हाला आमच्याकडून दिलं जाईल. ओके. वापरण्यास खूपच इझी आणि सोपं सॉफ्टवेअर आहे. इथे सगळे तुमचे प्रोडक्ट दिसतात. ओके. GST, नॉन GST सगळं तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता. बारकोड पाहिजे तर इथून तुम्ही बारकोड पण प्रिंट करू शकता डायरेक्ट सिंगल क्लिकवर. ओके. ह्याचं पण ट्रेनिंग तुम्हाला दिलं जाईल. बाकी सगळं सेट करून दिलं जाईल आमच्याकडून तुम्हाला. म्हणजे जे तुमच्या ऑप्टिकल शॉपसाठी लागणारे सगळे फीचर्स त्याच्यामध्ये आहे. ओके. आता आपण जाऊया, एक बिल बनवूया. आता सपोज नवीन कस्टमर आला आणि त्याने जर एक काही ऑर्डर दिली तर ऑर्डर आपण कुठून घ्यायची आहे, तर तुम्ही आता सपोज रिअल टाइम एक कस्टमर आला, त्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट होतात. तर स्टॉक तुमचा लेस झाला पाहिजे ऑर्डरच्या मागे तर तुम्ही सेल चलन बनवायचं आहे. स्टॉक न जाता फक्त ऑर्डर करायची आहे तर ऑर्डर घेऊ शकता. आपण आता सपोज एक ऑर्डर घेऊया. एक कस्टमर आला तर पहिली ऑर्डर बनवायची, किंवा तुम्हाला जर डायरेक्ट बिल बनवायचं असेल फायनल तर डायरेक्ट बिल पण बनवू शकता. आपण पहिल्यांदा बिलच बघूया. ओके. सेल बिलला आलो. ओके. ऑलरेडी मारलेली बिल इथे सगळे दिसणार. ओके. नवीन बनवायचं असेल न्यू बटनला क्लिक करायचे सिंपल. इथेच तुम्हाला सिंगल क्लिकवर तुम्ही मागची पुढची सगळी बिलं डेट टाकून तुम्ही ओके म्हटल्यावर सगळी बिलं अपडेट होतात. इथे तुमची टोटल बिलं किती, कॅश किती, अमाऊंट किती सगळं दिसतं. इथेच तुम्ही सगळे रिपोर्ट, एक्सेल वगैरे सगळे काढू शकता सिंगल क्लिकवर. नको असेल तर डिलीट करू शकता. आणि एडिट करण्यासाठी डबल क्लिक करून तुम्ही एडिट पण करू शकता. ओके. आता आपण जाऊया न्यू बिलला. न्यू बिलला गेल्यावर इथे तुम्हाला डेटवर कर्सर थांबतो. इथे एंटर बटन दाबायचं, इथे एंटर मारायचं. इथे नवीन कस्टमर ॲड करण्यासाठी इथे सिंगल प्लस बटनवर क्लिक करायची किंवा F3 दाबायचं. मी आता इथे एक
कस्टमर ऍड करतो. हे सगळे कस्टमरचे डिटेल्स ऍड करायचे. एकदा कस्टमरचे डिटेल्स तुम्हाला पाहिजे तेवढे ऍड करून घ्यायचे. हेच तुमचे कस्टमरचे डिटेल्स आपल्या सॉफ्टवेअर मध्ये बिल फॉर्मॅट मध्ये प्रिंट होऊन येणार. नाव, ऍड्रेस आणि इथे त्याचा कस्टमरचा व्हॉट्सअप नंबर टाकून ठेवायचा सर, जेणेकरून तुम्ही बिल मारल्यावर डायरेक्ट कस्टमरला PDF फाईल मध्ये सॉफ्टवेअरचा जो बिल फॉर्मॅट आहे तो डायरेक्ट बिल कस्टमरला व्हॉट्सअप होतं. बघा इथे आपण टाकला, त्याचं नाव टाकलं, ऍड्रेस टाकलं आणि इथे मोबाईल नंबर आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं. सेव्ह बटनला क्लिक केलं तर इथे बघा आपल्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे. डाऊन एरो मारून सिलेक्ट करायचं किंवा क्लिक करायची, कस्टमरला एंटर मारायचं, एंटर. ओके, इथे तुमच्याकडे ऍडिशनल हे जे इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. ओके, रिअल टाइमच इथे तुम्ही टाकू शकता, चेंज पण करू शकता. हे ऑप्शनल आहे, नको असेल तर तुम्ही कंटिन्यू करून किंवा एस्केप करून कंटिन्यू करू शकता. एंटर केल्यानंतर इथे आपल्या एंटर मारल्या प्रोडक्ट लिस्ट येते बघा. इथे प्रोडक्ट लिस्ट तुम्ही कोणत्याही बेसिसवर सर्च करू शकता. नवीन प्रोडक्ट ऍड करण्यासाठी F2 बटन दिलेलं आहे. F3 नवीन ऍड करण्यासाठी, F1 आहे एडिट करण्यासाठी. आणि एखादं सर्च करायचं असेल तुम्ही आपल्या सॉफ्टवेअर मध्ये कोणत्याही बेसिसवर तुम्ही F4 मारून तुमचा प्रोडक्टचं नाव आहे ते नावाप्रमाणे, कंपनीप्रमाणे किंवा ग्रुप प्रमाणे सॉफ्टवेअर मध्ये प्रोडक्ट किंवा तुमचा इन्व्हेंटरी आहे ते तुम्ही सर्च करू शकता. आपल्या सॉफ्टवेअर मध्ये सर एकदम अजून एक प्लस पॉइंट म्हणजे एंटर मला इथेच तुम्हाला पर्टिक्युलर प्रोडक्टचं नाव, कोणत्या कंपनीचा तो प्रोडक्ट आहे, HSN किती, नंतर त्याचं सेल प्राइस किती आहे, GST असेल तर GST किती लागतो आणि त्याचा क्लोजिंग स्टॉक पण किती आहे तो पण इथे रिअल टाइम समजतो, जेणेकरून आपल्याकडे स्टॉक किती त्या प्रोडक्टचा अवेलेबल आहे. त्यानंतर इथे लोकेशन म्हणजे तो ABCD असेल, जर रॅक नंबर जर मेंटेन करायचा असेल किंवा त्याप्रमाणे तुम्ही इथे नंबरिंग पण करू शकता, म्हणजे कोणत्या रॅकला कोणता प्रोडक्ट ठेवलेला हे पण तुम्हाला समजतं. त्याचा प्लस पॉईंट असा की तुमचा स्टाफ जर नवीन असेल, मोठं दुकान असेल, इन्व्हेंटरी जास्त असेल तर स्टॉक आपण कोणत्या रॅकला, कोणत्या बॉक्समध्ये कुठे ठेवला हे समजण्यासाठी त्याची मदत होते. असा हा ऑप्शन याच्यामध्ये दिलेला आहे, जेणेकरून आपलं जे शॉप आहे ते मेंटेन करताना आपल्याला इझी पडेल. ओके, आता इथे आपण प्रोडक्ट घेऊया. आता कस्टमरची बिल बनवताना जे काय आपण देतो ते आपण इथे सिलेक्ट करायचं. ओके, एंटर मारायचा. नंतर इथे त्याचे काय डिटेल्स टाकायचे असतील कस्टमरचे इथे टाकू शकता, ह्याला नाही जर आपण ते डिटेल्स लेन्सला टाकतो. ओके, इथे आपण हे फ्रेम घेतली, एंटर मारला, एंटर मारत आलो. नको असेल तर एस्केप बटन दाबायचा. क्वांटिटी 1, रिअल टाइम कस्टमरला का रेट तुम्ही कमी जास्त करू शकता. ओके, किंवा कस्टमरला डिस्काउंट द्यायचा असेल तर डिस्काउंट पण तुम्ही देऊ शकता. एंटर मारला, पुढची लेन्स घ्या. त्याच्यानंतर हे डिटेल्स काय असतील त्याप्रमाणे आपण कस्टमरच्या जे ह्याच्याकडे प्रिस्क्रिप्शन प्रमाणे इथे तुम्ही कस्टमरचे डिटेल्स टाकायचे असेल. मी आता एक एंट्री मारण्यासाठी एक डमी ऍड करतो. ओके, त्याप्रमाणे तुम्ही पण तुमच्या ज्या कस्टमरचे जे डिटेल्स असतील ते ऑर्डर ह्याच्याप्रमाणे तुम्ही इथे एंटर करायचे आहेत. ओके, हे मला स्पेस 6x6 आहे, एंटर. त्याच्यानंतर आहे -2.25, एंटर. ओके, त्याच्यानंतर -0.50. ओके, त्याच्यानंतर आहे 180, नंतर इकडचं एमटी आणि 6x10 याप्रमाणे सगळे डिटेल्स टाकायचे आहेत. ओके, एंटर केलं. इथे क्वांटिटी वगैरे टाकायचे. रेट पण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आयटम पर्सेंट मध्ये डिस्काउंट देऊ शकता, अमाऊंट मध्ये पाहिजे तर अमाऊंट मध्ये देऊ शकता. ओके, एखादा तुम्हाला लेन्सवर डिस्काउंट द्यायचा असेल लेन्सवर देऊ शकता, फ्रेमवर डिस्काउंट पाहिजे तर फ्रेमवर डिस्काउंट देऊ शकता. दोन्ही ऑप्शन आहे. किंवा टोटल जरी बिलावर जरी तुम्हाला डिस्काउंट द्यायचं असेल तर इथे तुम्ही डिस्काउंट टोटल बिलावर देऊ शकता. सपोज टोटल त्यांचं 1519 रुपये बिल जातं. ओके, तर इथे सपोज त्यांना एक 19 रुपये वरचे डिस्काउंट द्यायचं आहे तर 19 रुपये टाकला, एंटर. बघा 1500 रुपयामध्ये आपलं राऊंड अप मध्ये बिल झालेलं आहे. असं तुम्ही अमाऊंट आणि पर्सेंट मध्ये आपल्या सॉफ्टवेअर मध्ये बिल देऊ शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही प्लस बटनला ऍड करून मोड ऑफ पेमेंटचे पण सेटलमेंट करू शकता. जीपे आलं, फोन पे आलं, काय असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे तुमचे मोड ऍड करू शकता. ते मी जीपे ऍड केलं, त्यानंतर मी फोन पे ऍड करतो. असे मल्टिपल तुम्हाला जे लागतात ते तुम्ही टेंडर्स इथे ऍड करू शकता सर. ओके, त्याच्यानंतर तुमच्या याच्याप्रमाणे बँक डिटेल्स वगैरे सगळे इथे ऍड करू शकता. हे बघा इथे आता आपले तिन्ही मोड ऍड झालेले आहे.
ज्या मोडला तुम्ही पेमेंट घेतला त्या मोडला तुम्ही घेऊन इथे अमाऊंट टाकायची, सेटल करू शकता. कॅश असेल तर कॅशमध्ये टाकायची. याप्रमाणे तुम्हाला सगळं रिपोर्टिंग पार्ट भेटून जातं. आता मी कॅशमध्ये याचं सेटल करून टाकतो. इथे क्लिक करायचं, कॅशमध्येच आपण 1500 रुपये टाकले. ओके करायचं. बॅलन्स अमाऊंट इथेच तुम्हाला बघा जेवढी अमाऊंट टाकतो आपण त्याप्रमाणे इथे आता सपोज इथे आपण 150 टाकलं, इथे दिसतं बघा किती आहे. 150 1500 रुपये बिल अमाऊंट आहे. बिल ॲडजस्टमेंट एवढी आहे. आता सपोज कस्टमरने आपल्याला 1000 रुपये कॅश दिले तर इथे 1000 टाकू शकतो आणि उरले किती तर 500 रुपये राहिले, 500 रुपये त्याने जीपे केले. ओके, असं पण आपण सेटल करू शकतोय बघा. बिल अमाऊंट होती 1500 रुपये, ॲडजस्टमेंट कशी केली तर इथे 1000 रुपये कॅशमध्ये आणि 500 रुपये जीपेने ओके करायचं. ओके, अशी ह्या बिलाची प्रॉपर सेटलमेंट तुम्ही मल्टी मोड पेमेंट सिस्टीममध्ये करू शकता. सेव्ह करण्यासाठी सेव्ह बटनला क्लिक करायची, ओके करायचं की इथे लगेच तुम्हाला सॉफ्टवेअर विचारतं सॉफ्टवेअर प्रिंट करायची आहे का, इथे मल्टिपल बिल फॉर्मॅट सिलेक्ट करू शकता. इथून सिंगल क्लिकवर इथे क्लिक केल्यावर कस्टमरला व्हॉट्सअपला ऑटोमॅटिक PDF सेंड होते बिल. ओके, प्रिंट काढायची अगोदर व्हॉट्सअपला पाठवू शकता. इथे प्रिंट द्यायची असेल तर डायरेक्ट प्रिंट करू शकता. प्रिव्ह्यू करण्यासाठी डायरेक्ट प्रिंट प्रिव्ह्यू बघू शकता. ओके, हे बघा सर एकदम टकाटक परफेक्ट आपलं बिल फॉर्मॅट इथे तुमच्या समोर दिसतोय बघा. एवढा छान आणि सुंदर कस्टमाइज बिल फॉर्मॅट आपल्याकडून तुम्हाला बनवून भेटेल, जेणेकरून तो तुमचं बिल आहे ते अट्रॅक्टिव्ह दिसेल, इम्प्रेशन पडेल आणि कस्टमर पण सांभाळून ठेवेल. असं एकदम सुटेबल तुमच्या प्रिंटरला जे प्रिंटर असेल त्या प्रिंटरला मॅच होईल असं परफेक्ट हाफ पेज फुल पेज तुम्हाला बिल फॉर्मॅट भेटून जाईल. स्पेशली मोस्टली लोकांची रिक्वायरमेंट ही हाफ पेजचीच असते, कारण कागदाची पण बचत होते आणि सगळा मॅटर त्याच्यामध्ये मावतो. एकाच पेजवर तुम्ही 2 कॉपी काढू शकता. म्हणजे एका A4 वर 2 नंबर ऑफ कॉपी तुमच्या भेटून जातात. म्हणजे कस्टमरला 1 कॉपी आणि तुम्हाला 1 कॉपी अशी पण तुम्ही ठेवू शकता. ओके, इथे प्रिंट म्हटलं की सिंगल क्लिकवर तुमची प्रिंट येऊन जाईल. ओके, हे झालं एकदम सोपं बघा. एवढं इझी आहे बिल बनवणं. मी आता डेमो बघवण्यासाठी तुम्हाला हळूहळू बनवलं, पण ॲक्च्युअली एका सेकंदाच्या 2च्या 5-6 सेकंदातच तुम्ही बिल बनवू शकता. ऑलरेडी एक्झिस्टिंग कस्टमर असेल तर इझिली तुमचा तोच कस्टमर घेऊन तुम्ही 2 सेकंदात त्याचं बिल बनवू शकता. जसं आपण सेल बिल जनरेट करून जाऊ त्याप्रमाणे स्टॉक आपला आहे तो अपडेट होत जाणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. ओके, आता इथे बघितलं स्टॉक आपला कमी झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही जसं परचेस ऍड करत जाल त्याप्रमाणे स्टॉक आपला ऍड होत जाणार आहे. आता आपण बघूया जर कस्टमरची ऑर्डर कशी घ्यायची आणि ती ऑर्डर मग बिलामध्ये कशी कन्वर्ट करायची. सपोज कस्टमरची एक आपण ऑर्डर घेतली, एंटर केलं. ओके, एंटर केलं. इथे तुम्ही जो कोण कस्टमर तुम्ही ॲज दुसरा एक कस्टमर घेतो. ओके, त्यांची एक ऑर्डर आलेली आहे तर मी इथे ऑर्डर घेणार असेल त्याप्रमाणे सगळे डिटेल्स ऍड करणार इथे. ओके, इथे तुम्ही नंतर एंटर मारायचा. जी फ्रेम वगैरे असेल ते घ्यायची, त्याचे डिटेल्स वगैरे काय असेल ते इथे तुम्ही टाकायचे. ओके, तुमच्या याप्रमाणे काय असेल त्याप्रमाणे कस्टमरचे डिटेल्स वगैरे टाकायचे. एंटर करत आलो. एंटर क्वांटिटी वगैरे काय असेल ते टाकायचे. एंटर मारा द्या. ओके, हे बिल ऍड झालं. इथे जर तुम्हाला सेटलमेंट करायची असेल तर हे सेल चला नाही करायची काही गरज नाही. सेल ऑर्डर घेतोय. ओके, हे बिल आपली ऑर्डर सेव्ह झाली आणि ही कॉपी तुम्ही कस्टमरला व्हॉट्सअपला पाठवू शकता, प्रिंट पण काढून देऊ शकता सर. ओके, त्याच्यानंतर आपण जेव्हा कस्टमरला आपण डिलिव्हरी देऊ किंवा फायनल होऊ, मग तेच चलन त्याची सेल ऑर्डर आहे ती आपण सिंगल क्लिकवर बिलिंगमध्ये कन्वर्ट करू शकता. त्यासाठी आपण येणार ट्रान्झॅक्शन सेलमध्ये येणार, न्यूला एंटर मारणार. ओके, एंटर. इथे कस्टमर कोण आहे, कस्टमर विकास. ओके, इथे तुम्ही कस्टमर सर इथे डायरेक्ट तुम्ही सर्च पण करू शकता. हे बघा, जे काही तुम्ही सर्च कराल त्याप्रमाणे ऑटोमॅटिक तुमचे सगळे कस्टमर येऊन जाईल. ओके, एंटर मारणार. इथे सगळे तुमची जेवढ्या ऑर्डर आहेत त्या कस्टमरचे सगळे इथे तुम्हाला दिसणार, ऑर्डर आणि डेट नंबर प्रमाणे परफेक्ट इथे दिसणार त्याची अमाऊंट किती आहे. इथे जस्ट तुम्ही टिक करायचं. जे 2-4 जर ऑर्डरी असेल तर सगळ्या तुम्हाला लिस्टमध्ये दिसतात, त्याला टिक मार्क करायचं, कंटिन्यू करायचं. ते ऑटोमॅटिक इथे दाखवणार, ते कन्वर्ट करणार. सगळे जे प्रोडक्ट लिस्ट डिटेल्स आहेत ज्या ह्याच्यामध्ये ते ऑटोमॅटिक इथे लोड होणार. इथे एस्केप केले बघा, सगळं ऑटोमॅटिक त्या ऑर्डर प्रमाणे इथे कस्टमरने सॉफ्टवेअरने ऍड केलेलं आहे. त्यानंतर इथे बिल अमाऊंट तुमच्या याच्याप्रमाणे तुम्ही मगाप्रमाणे सेट करू शकता. कस्टमरला डिस्काउंट द्यायचं असेल तर तुम्ही इथे डिस्काउंट देऊ शकता टोटल बिलावर. ओके, आता सपोज मला इथे 5% डिस्काउंट द्यायचं आहे. 5% प्रमाणे ह्या अमाऊंटचे 75.95 रुपये लेस झालेले आहे. सपोज तुम्हाला चेंज करायचं आहे तर इथे तुम्ही बघा डिस्काउंट आपण इथे डबल क्लिक करायचा.
एंटर मला सपोज अजून वाढवायचं आहे, 10% द्यायचं आहे, मी 10% देऊ शकतो. त्याप्रमाणे एवढं तुमचं बिल अपडेट झालं. नंतर सेव्ह बटनला क्लिक करायचं. ओके, बिल एंट्री सेव्ह, ऑटोमॅटिक तुमचं बिल सेव्ह होत जाईल. ओके, तर आता इथे सेव्ह बटनला क्लिक करायचे, बिल आपलं सेव्ह होईल. सेव्ह झालं. इथे लगेच विचारतं प्रिंट काढायची आहे का, तर आपण लगेच प्रिंट काढू शकतो. डायरेक्ट आपण व्हॉट्सअपला पण पाठवू शकतो. हे बघा सर, सिंगल क्लिकवर आपण कस्टमरला सेल ऑर्डर दिली होती, त्याच सेल ऑर्डरचं तुमचं आपण बिलमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. तसं परफेक्ट एकदम टकाटक सुंदर शानदार बिल फॉर्मॅट तुम्हाला भेटून जाईल सर आपल्या सॉफ्टवेअरमध्ये. ओके ओके, हे सॉफ्टवेअर तुम्हाला डेमो बघायचं असेल तर डेमो पण आम्ही तुम्हाला सेट करून देऊ शकतो, वापरून बघू शकतो. अशा प्रकारे बिलिंग, अकाउंटिंग, सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी सगळ्या प्रकारचे ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. ओके, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही आलेला माल इथून परचेसमधून भरायचा आहे, तो कसा भरायचा आहे याचं पण ट्रेनिंग आमच्याकडून तुम्हाला दिलं जाईल. ओके, सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिलेले आहे. डेमोमध्ये जास्त ऑप्शन काय सांगता येत नाही, दाखवता येत प्रत्यक्ष, मात्र सॉफ्टवेअरमध्ये फायनलमध्ये सगळं तुम्हाला दाखवलं जाईल. ऑप्शन म्हणजे सगळे इथे तुम्ही बघू शकता कोणते कोणते आहे ते. क्रेडिट नोट, परचेस नोट, सॉरी सेल, परचेस, क्रेडिट डेबिट नोट, सेल चलन, परचेस चलन, सेल ऑर्डर, परचेस ऑर्डर, नंतर कोटेशन पण बनवू शकता, पेमेंट रिसिप्ट, सगळ्या गोष्टी ऑल टाईप ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे भेटतील. त्याच्यानंतर सगळे रिपोर्ट्स आहेत ते इथे तुम्हाला भेटतील. बिल वाईज, सेल, परचेस, स्टॉक, इन्व्हेंटरी, डेली समरी, स्टॉक समरी, सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. सेल रजिस्टर, परचेस रजिस्टर, सगळ्या गोष्टी तुम्ही मंथली, क्वार्टरली, आठवड्याच्या आठवडा किंवा डे टू डे पण तुम्ही इथून बघू शकता. स्टॉक मध्ये ऑल टाईप सगळे स्टॉक रिलेटेड रिपोर्ट्स आहेत. तुम्हाला कंपनी वाईज, ग्रुप वाईज, आयटम वाईज स्टॉक बघायचा असेल तर बघू शकता. रिऑर्डर टाकू शकता, एक्सेल मध्ये, पीडीएफ मध्ये घेऊ शकता, व्हॉट्सअपला पण तुम्ही टाकू शकता. ओके, असं हे आपलं ऑप्टिकल शॉपसाठी सॉफ्टवेअर आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सगळे ऑप्शन याच्यामध्ये आहे. जीएसटी रजिस्टर असेल तर जीएसटी चे पण रिपोर्ट आहे. मेन म्हणजे तुमचा जो कस्टमरला हँडलिंग करणे हा पार्ट आहे ते एकदम इझी आणि सोयीस्कर आहे. याच्यामध्ये तुम्ही मल्टिपल कस्टमरची बिलं, तुमची ऑर्डर, कोटेशन, चलन बनवू शकता. स्टॉक मेन म्हणजे तुमचा प्रॉपर याच्यामध्ये मेंटेन होतो. किती आपल्याकडे प्रोडक्ट कोणत्या कंपनीचा, कोणत्या कॅटेगरीचा अवेलेबल आहे, किती संपला, किती गेला, रिऑर्डरसाठी तुमचं व्हॅल्युएशन वगैरे, प्रॉफिट अँड लॉस सगळं याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता. मेन म्हणजे व्हॉट्सअप इंटिग्रेशन फ्री आहे. तुम्ही कस्टमरला डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला बिल वगैरे तुम्ही सेंड करू शकता. ओके, असं हे आपण बघितलं सर, हे आपलं ऑप्टिकल शॉप मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे. बारकोडिंग वगैरे करायचे असेल ते पण तुम्ही करू शकता. सगळ्या प्रकारच्या विंडोजला हे सपोर्टेबल सॉफ्टवेअर आहे. सिंगल युजर, मल्टी युजर तुम्ही वापरू शकता. प्लस तुम्हाला बारकोड वगैरे प्रोव्हिजन पाहिजे असेल, बारकोडची पण प्रोव्हिजन आहे. व्हॉट्सअप, ईमेल सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. ओके, असं हे बिलिंग सॉफ्टवेअर आहे चष्म्याच्या दुकानासाठी सर. ओके, तुमचा कोणा रिलेटिव्हला किंवा कोणाला मित्राला वगैरे ऑप्टिकल शॉपसाठी जर सॉफ्टवेअर पाहिजे असेल, एकदम रिझनेबल बजेटमध्ये आम्ही तुमचं कॉम्प्युटर जे शॉप आहे ते कॉम्प्युटराइज करून देऊ. ऑप्टिकल शॉप आहे ते, आणि तुमचा प्रॉपर ट्रेनिंग देऊ, जेणेकरून आता काळाची गरज आहे सॉफ्टवेअर वापरणं आणि कॉम्प्युटराइज होणं. जेवढं तुम्ही लवकर अपडेट व्हाल मार्केटमध्ये तेवढं तुम्हाला इझी होऊन जाईल. कारण ह्याप्रमाणे तुम्ही कस्टमरला बिल दिला तर कस्टमर पण खुश होतो, त्याला पण समजतं आणि तुम्हाला पण तुमचा पूर्ण हिशोब, स्टॉक, इन्व्हेंटरी सगळ्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये राहतात. पूर्ण फोकस तुम्ही बिझनेसमध्ये देऊन तुमची इन्व्हेंटरी वगैरे, स्टॉक, रिऑर्डर सगळं मॅनेज करू शकता. ओके सर, तुम्हाला जर डेमो पाहिजे असेल तर आम्हाला कॉल करा. फ्री इन्स्टॉलेशन करून पाहिजे असेल, तुम्हाला जर सॉफ्टवेअर वापरून बघायचं असेल तरी आम्हाला ह्या नंबरवर कॉल करा. तुम्हाला फ्रीमध्ये आम्ही डेमो इन्स्टॉल करून देऊ, प्रॉपर ट्रेनिंग देऊ आणि मग तुम्हाला कॉम्प्युटराइज करू आणि या सॉफ्टवेअरमध्ये मास्टर बनवून टाकू सर. ओके सर, थँक्यू सो मच. तसेच इतर सर्व प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या बिझनेससाठी जर तुम्हाला सॉफ्टवेअर पाहिजे असेल ते पण आमच्याकडे भेटून जाईल. सर्व प्रकारची बिलिंग, अकाउंटिंग, स्टॉक मॅनेजमेंटचे सॉफ्टवेअर आमच्याकडे भेटतील. ट्रेडनुसार सुपर मार्केट असेल, हॉटेल रेस्टॉरंटसाठी असेल, ज्वेलरीसाठी असेल, मोबाईल शॉप, कॉम्प्युटर शॉप, इलेक्ट्रॉनिक शॉप, होम अप्लायन्सेस, गारमेंट, रिटेल, होलसेल, फार्मा, एफएमसीजी सगळ्या ट्रेड वाईज आपल्याकडे 100+ प्रकारच्या ट्रेडनुसार कस्टमाइज सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत. आणि याच्यामध्ये सर बॅकअप, ईमेल बॅकअपची आमच्या सॉफ्टवेअरला फॅसिलिटी आहे. बॅकअप तुमचा करप्ट होत नाही. एरर फ्री आणि युजर फ्रेंडली सिम्पल सॉफ्टवेअर आहे. वर्किंग आधी एकदम
टकाटक आहे, फास्ट आहे, फटाफट तुम्ही वापरू शकता आणि कोणत्याही नवीन युजरला वापरण्याचे सॉफ्टवेअर एकदमच सोपं आहे. तुम्हाला एकदा एक दिवसभराचं ट्रेनिंग दिलं तर तुम्ही सेल बनवणे, प्रॉडक्ट बनवणे, पर्चेस, ऑर्डर सगळ्या गोष्टी ए टू झेड तुम्ही स्टेप बाय स्टेप बघून शिकू शकता. याचं प्रॉपर तुम्हाला ट्रेनिंग पण भेटेल. सगळे तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड करून भेटतील. ते बघून तुम्ही पूर्ण एंट्री वाईज बघून पुन्हा रिपीट अँड रिपीट तुम्ही या सॉफ्टवेअरमध्ये मास्टर बनू शकता. आणि तुमचा जो व्यवसाय आहे परंपरागत जो तुम्ही बिलिंग बुकवर मेंटेन करता तो तुम्ही कॉम्प्युटराइज रित्या तुम्ही व्यवस्थितरित्या आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस मेंटेन करू शकता. ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे तर सगळा डेटा तुमच्याकडेच राहतो, सेफ राहतो. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही कस्टमाइज करून हे सॉफ्टवेअर वापरू शकता. ओके सर, डेमो आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे नवीन व्हिडिओ बनवून देऊ. ओके सर, थँक यू. आणि इन्स्टॉलेशन पाहिजे असेल तर नक्की आम्हाला या नंबरला कॉल करा. थँक यू.